सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या कथेला लाईक करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मग दौलतच्या माणसांनी सुमनची मैत्रीण मीराला उचललं आणि अंधारात घेऊन निघाले. आणि त्याचवेळी अभिजितनं ते बघितलं आणि तो शशीला म्हणाला, डॅडी डॅडी ते बघा, कोणीतरी एका आंटीला उचलून नेत आहेत. आणि हे ऐकलं तसं शशीनं जाग्यावर ब्रेक मारला आणि त्यानं अंधारात पाहिलं की 3-4 लोक कोणाला तरी उचलून घोंगडं पांघरून घेऊन जात होते. बहुतेक ती बाई असावी आणि ती सुटकेसाठी धडपड करत होती. आणि शशीनं झटकन दरवाजा उघडला आणि त्यानं पळत जाऊन दौलतच्या लोकांना गाठलं. तसं ते सावध झाले आणि शशी म्हणाला, हे तुम्ही कोणाला उचलून घेऊन निघालात, सोडा बरं. आणि दौलतची माणसं आली, ए तू कोण आहेस रे, चल फुट इथनं, नाहीतर इथल्या इथं तुझा पण मुर्दा पडेल. तुला काय करायचं नुसत्या भानगडी. शशी म्हणाला, मी कोण आहे ते कळेल लवकर, पण आता गुपचूप जे काय आहे तुमच्याकडे ते सांगा. आणि दौलतची माणसं म्हणाली, काही नाही, बोकड आहे. आणि शशी म्हणाला, अच्छा बोकड आहे का, मग ते इतकं लपवून का घेऊन जात आहात. मला माहीत आहे तुम्ही कोणत्या तरी मुलीला पकडलं आहे, तिला सोडा नाहीतर खूप महागात पडणार तुम्हाला. आता मीरानं शशीचा हा आवाज ऐकला आणि ती घोंगड्याच्या आतून जास्तच हालचाल करायला लागली आणि मला वाचवा असं म्हणत होती. आणि आता दौलतची माणसं सावध झाली, त्यांनी शशीवर वार केला. आणि मग काय, शशीनं सुद्धा त्यांना आता दे दनादन दणके दिले. आणि आज अभिजितनं शशीची मारामारी बघितली आणि त्याला खूप मजा वाटत होती. आणि डॅडी असं, डॅडी तसं, डॅडी अजून मारा असं म्हणून तो फार हसत होता. आणि माय डॅडी इज सुपर हिरो असं म्हणत होता. आणि आता शशीनं बघता बघता दौलतच्या माणसांना खाली लोळवलं आणि मीराची सुटका केली. आणि दौलतची माणसं पळून गेली. मीरा आता रडायला लागली आणि मग चंद्रासुद्धा तिथं पळत गेली. गाडीतली पाण्याची बाटली तिला दिली. तिला पाणी पाजलं आणि दिलासा दिला आणि म्हणाली, कोण तुम्ही आणि ही माणसं तुम्हाला का उचलत होती. आणि मीरा म्हणाली, ही दौलतचीच माणसं असणार, त्याचा माझ्यावर डोळा आहे, मी इथल्या सरकारी दवाखान्यात नर्स म्हणून काम करते. आणि ते ऐकून चंद्रा चिडली आणि शशीच्या पाया पडून मीरा म्हणाली, तुमचे खूप खूप उपकार, आज तुम्ही माझी अब्रू वाचवली, नाहीतर मला आत्महत्येशिवाय पर्याय नव्हता. माझा नवरा, माझी मुलं घरी माझी वाट बघतात, आता मी नोकरीही सोडूनच देणार. दौलत रोज मला त्रास देतो. आणि दौलतचं नाव ऐकलं आणि चंद्राच्या डोळ्यात राग आला आणि तिनं रागानं हाताच्या मुठी आवळल्या आणि म्हणाले, तो मसण्या सुधारला नाहीच का, खूप नीच आहे तो, त्याला घाबरून सगळ्यांनी गाव सोडायचं, जग सोडायचं, नोकऱ्या सोडायच्या आणि त्यानं मात्र जसंच्या तसं माजलेल्या बोकडासारखं उत्मात करत राहायचं. आणि शशी म्हणाला, चंद्रा शांत हो. मग तो मीराला म्हणाला, तुम्ही कुठे राहता. मीरा म्हणाली, तालुक्याला. आणि शशी तिला म्हणाला, तुम्ही एक काम करा, गाडीत बसा. मग शशीनं तिला गाडीत बसवली आणि तो तिच्या घरी तिला सोडून आला. आणि दौलतचं नाव चंद्राच्या तोंडून सुद्धा ऐकलं होतं शशीनं यापूर्वी. आणि मनात म्हणाला, आता या दौलतरावांना एकदा तरी भेटलंच पाहिजे. आणि चंद्रा गाडीमध्ये दौलतला शिव्या देत होती. चंद्राचा राग बघून शशी म्हणाला, तू खूप चांगली ओळखतेस की गं त्याला. आणि चंद्रा म्हणाली, चांगली नाही तर चांगलीच ओळखते, तो माझा विळा होता ना, तो त्याच्यासाठीच मी ठेवला होता धार लावून. माणूस जातीत सगळ्यात हलकट म्हटलं तर तोच आहे, तो आणि त्याचा नीच बाप. आणि शशी हसून म्हणाला, पण आता तुझा तो नवरा तर तिथेच राहिला आणि हा दुसराच नवरा तू सोबत घेऊन आलीस की माहेराला. आणि चंद्रा शशीकडे बघून मनात म्हणाली, हो अगदी बरोबर केलंय मी, आता तो नवरा नाही तर माझा हा नवरा त्याला शिक्षा करणार. शशी तू त्याला शिक्षा करायची आणि मर्द असलेल्याचा खूप गर्व आहे ना त्याला, मग मला तो नामर्द झालेला बघायचा आहे, म्हणजे तो पुन्हा कुठल्याच बाईकडे ढुंकून पण बघणार नाही. असं म्हणून चंद्रानं खूप रागात डोळे मोठे केले. आणि आता शशीला रस्ता दाखवत होती ती. आणि शशी अजूनही हे आठवण्याचाच प्रयत्न करत होता. त्या रात्री पोलिसांपासून वाचत असताना तो कसा चंद्राच्या घरापर्यंत आला असेल, पण त्याला काही आठवत नव्हतं. नेमकी तिच्या घरासमोर त्याची कार आली. खूप रात्र झाली होती आणि चंद्रा खाली उतरली.
तिने दरवाजा वाजवला आणि मालन म्हणाली, कोण आला आता? आणि तिचा आवाज ऐकून चंद्राच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. शशी आणि अभिजितला चंद्राच्या मागेच उभा होते आणि चंद्रानं पुन्हा दरवाजा वाजवला आणि मालनने आले आले असं म्हणून दरवाजा उघडला आणि समोर अचानक चंद्राला बघून मालन हरकून गेली. लग्न झालेल्या चंद्रा बघून मालन भारावून गेली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू, हातात बांगड्या, केससुद्धा वेगळ्या प्रकारे विंचारले होते आणि साडी घालण्याची पद्धतसुद्धा वेगळीच होती चंद्राची. आता बारीक पदर केला होता चंद्रानं, टिकलीसुद्धा बारीक लावली होती, भुवया आखीव रेखीव केल्या होत्या, त्या धनुष्य बाणासारख्या दिसत होत्या आणि चंद्राचं पूर्ण रूपच बदलून गेलं होतं आणि तिला किती बघू आणि किती नाही असं मालनला झालं. आणि मालन म्हणाली, चंद्रा अगं तू अशी अचानक कशी? आणि आई म्हणून चंद्रा तिच्या गळ्यात पडली. दोघेही मायलेकी एकमेकींच्या गळ्यात पडल्या. खूप वेळ रडत होत्या आणि पाठीमागे उभे असलेले शशी अभिजित मात्र चंद्रा तर आपल्याला विसरूनच गेली असं म्हणून तिचं लक्ष आपल्याकडे वळण्याची वाट बघत होते. मग थोड्या वेळाने अभिजित म्हणाला, मम्मी आमच्याकडे बघ ना, तू का रडतेस? तशी चंद्रा भानावर आली आणि मालननं शशीला बघितलं आणि म्हणाली, चंद्रा अगं हे दोघे कोण आहेत? आणि रमेश तुझा नवरा कुठे आहे? आणि हे ऐकून चंद्रा गप्प बसली, कारण मालन तर अजूनही असंच समजत होती की चंद्रा आणि रमेश यांचं लग्न झालं आहे. रमेशच तिचा जावई आहे. आणि शशीला बघून मालन थोडी चक्रावली आणि चंद्रा म्हणाली, आई तू आज चल, मी तुला सगळं सांगते. मग शशीनं मात्र मालनला ओळखलं आणि हसून म्हणाला, मावशी तुम्ही मला ओळखलं का? तुम्ही चंद्राच्या आई आहात का? मालन म्हणाले, हो, पण तू कोण आणि मला कसं ओळखतो? शशी म्हणाला, थांबा हा, असं म्हणून तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, माझ्या तोंडावरून हात फिरवा ना. तसं मालनला काहीतरी आठवलं आणि म्हणाले, अगो बाई तो तू आहेस होय, आत्ता आठवलं की. आणि तिनं लगेच त्याच्या चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवले आणि ती बोटं कानशिलावर मोडली आणि हसायला लागली. आणि तिला आणि शशीला एकाच वेळी त्यांच्या लहानपणीची हीच आठवण आठवली. आणि चंद्रा चकित होऊन म्हणाली, तुम्ही दोघं आधीपासून एकमेकांना ओळखता का? कसं काय? मालन म्हणाले, अगं त्या दिवशी नाही का, श्रावणातल्या पहिल्या सोमवारी मला रस्त्यात भेटलेला आणि पाणी मागितलेला हाच होता की. आणि चंद्रा म्हणाले, असं होय, आणि आई त्या दिवशी मला मंदिरात भेटलेला हाच होता. मालन म्हणाली, पण हा तुझ्यासोबत कसा आणि तुझा नवरा कुठे आहे? चंद्रा म्हणाली, आई हाच माझा नवरा आहे. आणि हे ऐकून मालन रागात म्हणाली, चंद्रा अगं काय बोलतेस तू? मी स्वतः तुझं लग्न रमेशसोबत लावून दिलं होतं आणि तिकडे जाऊन तू हे काय करून आलीस? आणि चंद्रा म्हणाली, आई अगं ऐक तरी. मालन रागात म्हणाली, चंद्रा मला काही ऐकायचं नाही, तू असं करशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि चंद्रा म्हणाली, अगं आई त्या रमेशने माझ्यासोबत काय केलं माहीत तरी आहे का तुला? त्यानं माझ्यासोबत खोटं लग्न केलं. तर दौलतचा माणूस होता आणि तिथं जाऊन दौलतसुद्धा तिथं आला आणि माझ्यावर बलात्कार करून मला कोट्यावर विकणार होता तो. ऐन वेळेला हा आला आणि त्यानं मला वाचवलं, म्हणून मी आज तुझ्यासमोर आले आहे. नाहीतर तुझी चंद्रा कधीच संपली असती, रेल्वेखाली जीव दिला असता मी, असं म्हणून चंद्रा रडायला लागली. आणि हे सगळं ऐकून मालन थक्क झाली आणि म्हणाली, काय इतका मोठा विश्वासघात? चंद्रा अगं खरंच मला अजिबात वाटत नव्हतं की असं काही झालं असेल तुझ्यासोबत. मला माफ कर. दौलतपासून तुला वाचवण्यासाठी मी दुसऱ्या संकटात ढकललं तुला. त्या परमुलकात तू काय काय सोसलं असशील माझी बाय, असं म्हणून मालन खूप रडत होती आणि चंद्रासुद्धा रडत होती. आणि शशी म्हणाला, चंद्रा अगं बास कर, किती रडणार? मग चंद्रानं मालनला शशी कसा भेटला ते सांगितलं आणि आम्ही नुकतंच लग्न केलं असं म्हणाली. आणि मालनला कळलं की आपला जावई आता तो आहे. आणि तिनं डोक्यावर पदर घेतला, त्याला पाणी दिलं आणि चूल पेटवणार इतक्यात शशीनं तिला थांबवलं आणि म्हणाला, नको काहीच करू नका, आम्ही जेवण करून आलो आहे. चंद्रा म्हणाली, हो आई जेवायला नको, आम्ही येता येता खाल्लं, फक्त आता त्याला झोपू दे, गाडी चालवून लय कंटाळून गेलाय बघतो. मालन म्हणाली, चंद्रा अगं नवऱ्याला आरतुरं बोलतोस होय, आवं म्हणायचो. आणि चंद्रा हसून म्हणाली, बरं अहो, असं म्हणून तिनं शशीकडे त्या धनुष्य बाणासारख्या आकार असलेल्या भुवई खालून तिरका नजरेचा खट्याळ बाण सोडला आणि शशी घायाळ झाला. आणि मग अभिजित म्हणाला, मम्मी मला झोप आली.
मग चंद्रानं त्याला टोचू नये म्हणून एकावर एक अंथरूण पांघरून टाकलं आणि त्याला खूप मऊ मऊ असं अंथरूण घालून दिलं आणि म्हणाली, ये झोप. आणि मालन म्हणाली, अगं चंद्रा, तेवढंच होतं की अंथरूण पांघरून, सगळं त्यालाच घातलं होय. मग तुम्ही दोघं काय घेणार? आणि काय गं, कोण पोरगं आहे हे? आणि चंद्रा अभिजितच्या डोक्यावरून केसातून मायेनं हात फिरवत म्हणाली, आई, हा आमचा मुलगा आहे आणि तो झोपला ना निवांत, मग आम्ही चटईवर झोपू. तू त्याला निवांत झोपू दे बरं. अगं, सोन्याचा चमचा तोंडात पकडून जन्माला आलाय तो, मग त्याला नीट ठेवायला नको का? हे ऐकून शशीनं चंद्राकडे हसून बघितलं आणि मालन म्हणाली, चंद्रा, मला तर काहीच कळत नाही बघ, तुमचा पोरगा म्हणजे कसं काय? चंद्रा म्हणाली, आई, आपण नंतर बोलूया ना, याला झोपू दे ना. असं चंद्रा शशीकडे बघून म्हणाली आणि पुन्हा जीभ चावत म्हणाली, यांना झोपू दे आणि आपण उद्या गप्पा मारू. मालन म्हणाली, चंद्रा, अगं, पण तो दौलत तू इकडे कधी येते याची वाटसट बघतोय. त्यानं तुला आणि तुझ्या नवऱ्याला काय केलं तर? चंद्रा म्हणाली, आई, आता तो आणि त्याचा बाप आणि त्याच्या वर गेलेल्या 7 पिढ्या खाली आल्या ना तरी काहीच करू शकत नाही. आणि तिचं ते बोलणं ऐकून शशी मनात म्हणाला, वाघीण, पक्की वाघीण आहे ही. आणि मग मालन एका बाजूला, मध्ये अभिजित, त्याच्या बाजूला चंद्रा आणि मग शशी असे झोपले त्या छोट्या घरात. आणि इकडे दौलत मळ्यात अत्तराचा बोळा कानात कोंबून तमाशातलं गाणं गुणगुणत निघाला आणि खूप आतुरतेने खूप खुश होत होता. आणि जेव्हा तो तिथे गेला तेव्हा त्याला तिथं मीरा दिसलीच नाही. त्याचे गडी म्हणाले, धाकलं धनी, अवं तिला आम्ही धरली होती आणि उचलून आणत पण होतो, पण कोणीतरी गाडीवाला चकचकीत कपड्यातला आला, त्यानं तिला सोडवली बघा आणि आम्हाला पण लय मारलं. आणि दौलत म्हणाला, फक्त एकटाच होता का तो? आणि एक गडी म्हणाला, हो, तो एकटाच होता. आणि दौलतनं त्यांच्या कानाखाली दिली आणि म्हणाला, आणि तुम्ही 4 जण बांगड्या भरा भाड्यानं, आता ती बाई पुन्हा गावायची नाही. आणि तो कोण होता, कुठे गेला, काही कळलं का? आणि गडी म्हणाला, नाही कळलं, त्याची काळी गाडी होती लांबलचक, एवढं मात्र बघितलं. आणि दौलत आता चिडूनच घरी आला. त्याचा पुरुषार्थ आता खवळलेला होता आणि त्याला कुठली तरी बाई पाहिजे होती राग काढायला. आणि तो आला तसं सुमनच्या रूममध्ये रागातच गेला आणि त्यानं धाडकन दरवाजा उघडला. तशी झोपलेली सुमन दचकली आणि दौलत तिच्याकडे जाऊन तिच्या अंगावरचं पांघरून काढत म्हणाला, चल तयार हो, मी आलोय आज स्वतः तुझ्या खोलीत. आणि सुमन तर आता फार घाबरली. दौलतचा नूर आता काही वेगळाच होता आणि सुमन अजून उठत नव्हती. हे बघून तो म्हणाला, तुला ऐकायला येत नाही का? साली तुझी मैत्रीण ती पण निसटली. आणि ते ऐकून सुमन म्हणाली, म्हणजे तू मीरासोबत काही करणार होता की काय? अरे, तू माणूस आहेस की हैवान? दौलतने तिचे केस पकडले आणि म्हणाला, हो, हैवान आहे मी हैवान. मग आता हाच हैवान तुझी काय दुर्दशा करतो बघच. असं म्हणून त्यानं तिची साडी काढायला सुरुवात केली. सुमन आता खूप घाबरली. तिला दौलतला जवळ येऊ द्यायचा नव्हता, कुठल्याच कारणासाठी नाही. आणि ती नाही नाही म्हणून मागं सरकत होती. दौलत मात्र पिसाळलेला होता. त्याच्या डोळ्यात वासना स्पष्ट दिसत होती आणि तो सुमनवर झडप घालणार इतक्यात सुमनला चक्करच आली आणि ती जमिनीवर कोसळली. दौलतनं आता तिला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, बाद झाली तुझी नाटकं, उठ आता. मला टाळण्यासाठी नाटक करतेस का? पण ती उठलीच नाही. आणि साली अपशकुनी असं म्हणून तो तिथून तिला लाथ मारून निघून गेला. आणि आता इकडे मालन समाधानानं झोपली होती. अभिजितसुद्धा गाढ झोपला होता. आणि अचानक चंद्राच्या पोटावर शशीच्या थंड हाताचा स्पर्श झाला आणि चंद्राने लगेच गरम होऊन एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूच त्याच्याकडे बघितलं, तर त्याचे डोळे बंद होते आणि उगीचच त्याचे हात खटळपणा करत होते. तिने आता इकडे तिकडे बघितलं आणि शशीकडे तोंड केलं आणि हळूच त्याच्या ओठाला तिच्या दातांनी चावा घेतला आणि हसून मागं सरकली. तसा आता शशी पिसाळला. त्याला आठवलं, याच जागेवर इथं तिचं आणि त्याचं पहिलं चुंबन झालं होतं, जे कधीच आयुष्यात विसरता येणार नव्हतं. आणि शशी आता वाघासारखा उठला आणि त्या वाघिणीवर त्यानं तशीच झडप घातली त्या दिवशीसारखी. आणि चंद्रा मात्र विरोध करत नव्हती. त्यानं तिच्या बांगड्या वाजू नयेत म्हणून मनगटं घट्ट पकडून जमिनीसोबत दाबली. तिच्या अंगावर कमरेपासून खाली एक पाय टाकला आणि तिच्या तोंडामध्ये तोंड घालून तिचं दीर्घ चुंबन घेत बसला. आणि चंद्रा डोळे मिटून त्याला मनापासून साथ देत होती.